तर इकडे अर्जुनने डायरेक्टच सायलीला प्रेमाबद्दल विचारलं आहे. प्रेमाचा यावेळी लपंडाव न खेळता अर्जुनने सायलीला थेट विचारून प्रियाच्या प्लॅनची पूर्ण वाटच लावली आहे. आता अर्जुन सायलीला प्रेमाबद्दल कसं विचारणार, प्रियाचा प्लॅन नक्की कसा फ्लॉप होणार ते आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय 23 नोव्हेंबरचा आजचा भाग. सायलीच्या आधीच प्रिया त्या कॅफेमध्ये पोहोचलेली असते. ज्या कॅफेबद्दल अस्मिताकडून सायलीने माहिती काढलेली असते त्याच कॅफेमध्ये सायली येणार हे ठरलेलं असतं. तोचपर्यंत प्रिया इकडे येऊन पोहोचते आणि कॅफेमध्ये इकडे तिकडे पाहून चौकशी करते. अंदाज लावते की सायली अर्जुन अजून पोहोचलेत का, परंतु सायली अर्जुन तिला कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे प्रियाच्या लक्षात येतं की अजून ते दोघेही पोहोचलेले नाही आहेत. प्रिया वेळेआधीच तिथे आलेली असते. तर तोचपर्यंत प्रिया ज्या मुलाची वाट पाहत असते तो चंपू मुलगा इकडे आलेला असतो. त्यानंतर प्रिया हाताच्या इशाऱ्याने ती तिथे पोहोचली असल्याचे सांगते. तो मुलगा गाडी पार्क करतो आणि त्यानंतर प्रियाकडे येतो. तो तिला विचारतो की काय झालं, मला यायला उशीर तरी झालेला नाही आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते की नाही आणि ती म्हणते की छान गेटअप करून आला आहेस. सायलीची चॉईस ना अशीच फालतू असू शकते. त्याच नंतर प्रिया त्याला प्लॅन समजावून सांगते. ती म्हणते की जर माझा अंदाज खरा निघाला तर इथे आता एक मुलगी येईल आणि तिच्याशी तुला जाऊन बोलायचं आहे. हे बघ, तिच्याशी वाटेल ते विषयावरती चर्चा कर, तिला बोलण्यात गुंतव, तुला वाटेल ते बोल. आणि जर ती कॅफेमध्ये गेली तर तुला तिच्या पाठोपाठ कॅफेमध्ये देखील जायचं आहे. काहीही करून तिला बोलण्यात गुंतवायचं आहे. तेव्हा प्रियाचा मित्र तिला विचारतो की परंतु माझ्याशी त्या का बोलतील, म्हणजे त्यांच्यासाठी तर मी अनोळखी असेल ना. तेव्हा प्रिया त्याला समजावते की अरे तसंच तर घडणार आहे. ती तुझ्याशी बोलणार नाहीये, तुलाच तिच्याशी बोलावं लागणार आहे. वाटतील ते बोल रे. तू एक काम कर, तू ना तिला ताई अशी हाक मार, ती नक्कीच थांबेल तुझ्यासाठी. तर प्रिया प्लॅन समजवत असते आणि तो मुलगा थोडासा घाबरलेला असतो. प्रियाला तो विचारतो की याच्यामध्ये रिस्क नाही आहे ना. तो थोडासा घाबरलेलाच दिसतो. तेव्हा तिथे प्रिया त्याला म्हणते की जरी रिस्क असली तरी याच कामाचे तुला पैसे मिळत आहेत ना, ते काम तुला करावंच लागेल आणि जास्ती काही नाही आहे. तुला तिला फक्त बोलण्यात तर गुंतवायचं आहे ना. आता उगाचच मला फालतूचे प्रश्न विचारू नकोस, चल तिची वाट बघ. असं म्हणत प्रिया आणि तो चंपू दोघेही सायलीची वाट पाहत असतात. इतक्यातच समोरून सायली आलेली असते. ज्यावेळी प्रियाचं लक्ष जातं तेव्हा प्रिया त्याच्या त्या मित्राला दाखवते की ती बघ, ती पिंक साडीवाली मुलगी आहे ना, तिच्याशी जाऊन तुला बोलायचं आहे. परंतु आत्ता थांब, आपल्याला आधी बघायचं आहे की नक्की ती कशासाठी आली आहे. सायली त्या कॅफेकडे पाहत असते. त्यानंतर ती स्वतःचा फोन काढते आणि चेक करते की अस्मिताने सांगितल्यानुसार तो कॅफे हाच आहे का. तेव्हा सायलीचं कन्फर्म ठरलेलं असतं की काही जरी झालं तरी अर्जुनला डिनर डेटला इथे घेऊन यायचं आणि प्रपोज करायचं. सायली म्हणते की अस्मिताताई म्हणत होत्या तो हाच कॅफे आहे, नाव तर बदललेलं दिसतं आहे आणि जागाही किती छान आहे. तोचपर्यंत इकडे प्रियाच्या मनात प्रश्न सुरू होतात की सायली एकटीच कशी काय आली आहे. अर्जुन तर तिच्या पाठोपाठ आला होता ना. परंतु या दोघांचा नक्की प्लॅन तरी काय आहे, हे दोघे एकत्र का आलेले नाहीयेत, असे अनेक प्रश्न प्रियाला पडत असतानाच तिथे अर्जुन येतो. अर्जुन गाडीच्या खाली अजूनही उतरलेला नसतो. तो देखील सायलीवरती नजर ठेवूनच असतो. तर सायली ती जागा चेक करत असते की ती चांगली आहे का, अर्जुनला आवडू शकते का. प्रिया आता थोडीशी घाबरलेली असते. तिचा नुसता चळफळाट होत असतो. विचार करते की आता अर्जुन नक्कीच गाडीच्या खाली उतरेल आणि सर्वांच्या समोर येऊन गुडघ्यावर बसून अंगठी देत सायलीला नक्कीच प्रपोज करेल. माझा प्लॅन फ्लॉप मी नाही होऊ देणार, मी आहे ना मध्येच खोडा घालायला. प्रियाने एकच मिशन हाती घेतलेलं असतं, ते म्हणजे अर्जुन सायलीच्या नात्यात दुरावा आणायचा आणि त्याचसाठीचे तिचे प्रयत्न चालू असतात. तर तोचपर्यंत अर्जुन गाडीमध्ये बसून विचार करतो की मिसेस सायली तर घरातून असं सांगून निघाल्या की त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आहे. मग ते कॅफेमध्ये कशासाठी आले आहेत. अर्जुनलाही काही कळत नसतं की सायली एवढं दादांत खोटं का बोलते आहे त्याच्याशी, नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करते आहे. मिसेस सायलीचं नक्की कॅफेमध्ये काय एवढं महत्त्वाचं काम असेल, असं अर्जुन स्वतःलाच प्रश्न विचारतो. तर तोचपर्यंत इकडे प्रियाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि विचार करते की 1 मिनिट, सायली कॅफेमध्ये आली आहे आणि अर्जुन सायलीचा पाठलाग करतो आहे. ही गोष्ट सायलीला माहितीच नाहीये. तर तो चंपू तिथे प्रियाला विचारतो
की तुम्ही नक्की काय बोलताय. प्रिया तिथे त्याला इन्स्ट्रक्शन देते की तू आता सायली जवळ जा आणि हे बघ, तिच्याशी बोलत असताना जास्ती मोठ्याने बोलायचं नाहीये, अगदी हळू आवाजात तिच्याशी बोलायचं आहे. तो विचारतो की परंतु आता तुमचं नक्की ठरलं आहे ना. तेव्हा प्रिया चिडूनच त्याला सांगते की हो रे बाबा, एकतर सगळा प्लॅन माझा अंदाज लावता मी पूर्ण करते आहे, परंतु माझा अंदाज आता खरा ठरला आहे. आता मी जे सांगते तेच तुला करायचं आहे. चल जा पटकन आणि तिच्याशी बोल. असं म्हटल्यानंतर तो चंपू देखील सायलीकडे जायला निघतो. परत आता प्रियाचा फुसका प्लॅन फ्लॉपच होणार असतो. कारण प्रियाने जे काही रचलेलं असतं कारस्थान, त्यात तिचा मोठा पचका होत अर्जुन थेट सायलीला प्रपोजच करणार असतो. अर्जुन फक्त सायलीवरती नजर ठेवून असतो की सायली इथे कशासाठी आली असावी. ती काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं सांगून निघाली होती. तर तोचपर्यंत प्रियाने पाठवलेला तो चंपू तिकडे बाईक घेऊन जातो. तो बाईक पार्क करतो आणि सायलीकडे जायला निघतो. त्याच वेळेस अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि त्याला मोठा धक्काच बसतो. तर प्रियाचा तो मित्र सायलीजवळ जातो आणि सायलीला तो विचारतो की ताई, मला सांगा की इथे गुड वाईब्स कॅफे कुठे आहे. तेव्हा तिथे सायली त्याला उत्तर देते की अहो, हाच आहे तो कॅफे. तेव्हा तो प्रश्न विचारतो की परंतु याचं नाव तर काही वेगळंच आहे, मला गुड वाईब्स कॅफे हवा आहे. तेव्हा सायली म्हणते की दादा, अहो तो कॅफे हाच आहे, फक्त त्याचं आत्ता नाव बदललं आहे, परंतु जागा तीच आहे. आता प्रियाने जसे इंस्ट्रक्शन दिलेले असतात त्याचप्रमाणे तो चंपू सायलीला बोलण्यामध्ये गुंतवतो आणि अर्जुनचा एक वेगळाच गैरसमज होतो. अर्जुनची शंका वाढते. ज्यावेळी तो मुलगा सायलीशी एवढं हसून बोलत असतो, सायली देखील त्याच्याशी हसून बोलत असते, तर तोचपर्यंत इकडे अर्जुनचा नुसता जळफळाट होत असतो. तो मुलगा कोण आहे, काय आहे, त्याचं नाव काय आहे याबद्दल काहीच माहिती नसतं. अर्जुन ज्यावेळी त्या चंपूला पाहतो तेव्हा विचार करतो की हा मुलगा नक्की कोण आहे. मिसेस सायली त्याच्याशी एवढं हसून काय बोलत असतील आणि तो नुसता चळत असतो. तर तोचपर्यंत इकडे तो विचारतो की अच्छा, असा गोंधळ झाला आहे का. हा कॅफे मला भेटत नव्हता ना, तर मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. तेव्हा सायली त्याला विचारते की तुम्हाला टेन्शन का आलं होतं. तेव्हा तो सांगतो की अहो, इथे एका व्यक्तीसोबत माझी मीटिंग आहे, मला नोकरी मिळणार आहे ना, पहिल्याच दिवशी उशीर कशाला करायचा. इथून चक्क मी 3 वेळा फेऱ्या मारल्या, परंतु मला ते कॅफे कुठेच भेटलं नाही. आता समजलं की त्याचं नाव चेंज झालं आहे आणि तो सायलीचे आभार मानतो. अर्जुन खूपच चिडतो, संतापलेला असतो. तो तिथून आता गाडीच्या खालती उतरणार. तो स्वतःलाच थांबवतो आणि विचार करतो की परंतु मी मिसेस सायलीना कोणत्या अधिकाराने थांबवू शकतो. आता आमचं कॉन्ट्रॅक्ट तर संपणार आहे ना, आणि तसंही त्या माझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेत, म्हणून काय असल्या मित्रांना भेटायचं का. तर तोचपर्यंत इकडून प्रिया देखील त्यांच्यावरती नजर ठेवून असते. तिला बघायचं असतं की जर सायलीचा मित्र येऊन तिच्याशी एवढं गप्पा मारतोय, हा अर्जुनच्या मनात जर गैरसमज झाला तर तो नक्की पुढे काय करेल. परंतु प्रिया जसा विचार करत असते तसं घडतच नसतं, कारण अर्जुन गाडीच्या खालतीच उतरत नसतो. तर सायली व तो ज्यावेळी बोलत असतात त्याच वेळेस अचानक अर्जुन त्यांच्याकडे पाहत असताना मध्ये एक व्यक्ती येतो. तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की परंतु अचानक हा मित्र त्यांचा उगवलाच कुठून असेल. हा काय माझ्या इतका दिसायला स्मार्ट आहे का. अजिबातच नाही. हा ना खरंच पपलू आहे आणि याच्याकडे काय आहे तर बाईक आहे. मिसेस सायली काय याच्या बाईकवरती बसणार आहेत का. अजिबात नाही, कारण त्या पपलूला अजून माहितीच नाहीये की मिसेस सायलीना स्पीडची भीती वाटते. इकडे अर्जुनच्या मनाची नुसती तगमग चालू असते आणि नुसतं चळफळाटही होत असतो. तो पुन्हा स्वतःलाच प्रश्न विचारतो की मिसेस सायलीना फक्त कारचीच भीती वाटते, परंतु मिसेस सायली, अहो तुम्हाला भीती वाटते म्हणूनच तर मी कार किती हळू चालवतो. त्याचनंतर तो चंपू प्रियाला इशारा करतो आणि पुढे नक्की काय बोलायचं आहे, कसं गुंतवून ठेवायचं ते विचारतो. प्रिया त्याला हाताच्या इशाऱ्याने तिला बोलण्यात गुंतवायला सांगते. तर तो पुढचा दुसरा विषय काढून सायलीला बोलण्यात गुंतवत असतो. अगदी दोघेही मस्त हसून छान गप्पा मारत असतात आणि इकडे अर्जुनच्या जीवाची नुसती घालमेल होत असते, तगमग होत असते. शेवटी अर्जुनला राहवतच नाही. तो चिडतो आणि कारच्या बाहेर उतरतो, परंतु सायलीच्या समोर न जाता अर्जुन एखाद्या चोरासारखा कारच्या पाठीमागे लपून त्यांच्यावरती नजर ठेवून असतो आणि प्रिया हे सगळं इकडून पाहत असते.
प्रिया ज्यावेळी अर्जुनचं चिडलेलं पाहते तेव्हा खूप खुश होते आणि विचार करते की यस, सायलीला तिच्या मित्रासोबत बोलताना पाहून अर्जुन जाम चिडला आहे. आता कसलं प्रपोजल आणि कसलं प्रेम. आता माझा प्लॅन सक्सेसफुल होणार. सायली अर्जुनमध्ये नक्कीच भांडणं होणार असं म्हणत प्रिया आनंद साजरा करत असते. तर इकडे अर्जुनची नुसती तगमग चालू असते आणि खूपच चळपळाट होत असतो. ज्यावेळी सायली व त्या मुलाला असं जोरजोराचे हसत छान गप्पा मारताना तो पाहतो तेव्हा अर्जुन विचार करतो की एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या गप्पा मारताय ते लोक. घरी तर मी पण फनी जोक करतो. मिसेस सायली त्या जोकवरती एवढ्या मोठमोठ्याने हसत नाहीत कधी, आणि आता बघा रस्त्यावर ते हसतायत. माझ्या कॉन्ट्रॅक्टमधले जर नियम माझ्यासाठी आडवे आले नसते ना, तर मिसेस सायलीशी मी इतका फ्रीलीच बोललो असतो, असं अर्जुन स्वतःच बडबडत असतो. तर तोचपर्यंत तो चंपू आणि सायली दोघेही कॅफेमध्ये जातात. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन अगदी चोरासारखा सायलीच्या पाठोपाठ येतो. तो त्या चंपूच्या बाईक जवळ येतो आणि प्रिया हे सगळं पाहत असते की अर्जुनच्या जीवाची किती घालमेल होते आहे. प्रियाने जसा विचार केला असतो तसंच घडत असतं की अर्जुन समजतो की सायलीचाच तो मित्र आहे. सायली आणि प्रिया आणि अर्जुन या दोघांचेही गैरसमज झालेले असतात. कारण अर्जुनला वाटत असतं की तो चंपू सायलीचाच मित्र आहे आणि प्रियाला वाटत असतं की तिचा हा फुसका प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होईल. तर इकडे ज्यावेळी तो चंपू सायली दोघेही कॅफेमध्ये येतात तेव्हा तो कॅफे पाहता क्षणी सायलीला खूप आवडतो. ज्यावेळी सायली आतमध्ये जाते तेव्हा तो कॅफे तिला इतका आवडलेला असतो की सायली सर्व ठिकाणी पाहत असते. अगदी कॅफे तो निरखून पाहत असते. विचार करत असते की अर्जुनला हा कॅफे नक्कीच आवडेल. तर तोचपर्यंत तो चंपू त्याच्या जागी जाऊन बसलेला असतो. प्रियाचं त्याला काम करायचं असतं की सायलीला फक्त बोलण्यात अडकवायचं असतं, सतत तिच्या मागे मागे जायचं असतं. ज्यावेळी अर्जुन बाहेरून आतमध्ये सायलीकडे डोकावत असतो तेव्हाच एकाच व्यक्तीचा अर्जुनला जोराचा धक्का लागतो. परंतु अर्जुन त्याच्याशी वाद घालत नाही, कारण तो तसं करायला गेला तर सायली नक्कीच त्याला बघेल. त्याचनंतर सायली कॅफेमध्ये त्या मॅनेजरला विचारते की जर इथे आधीच टेबल बुक करायचं असेल तर कोणाला विचारावं लागेल. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की मलाच. तो मॅनेजर सांगतो की परंतु मी तुम्हाला आता कमिट करू शकत नाही. सायलीला काहीच कळत नाही. तेव्हा तो सायलीला समजावतो की जर कॅफे बुक झाला असेल तर तुम्हाला वाट पाहावे लागेल, कारण तो कधी फ्री होईल ते सांगता येत नाही, कारण नेहमीची ते सतत गर्दी असते. आणि त्याचबरोबर जर कॅफे तुम्ही टेबल जर बुक केलं असेल तर तुम्हाला थोडा जरी उशीर झाला तर आम्ही 5 मिनिटाच्या वर तुमची वाट नाही बघणार. सगळे कॅफेजमधले नियम तिथे त्या मॅनेजरने सायलीला समजावून सांगितलेले असतात. सायली पुन्हा त्या मॅनेजरला प्रश्न विचारते की इथे नेहमीच इतका मोठा आवाज असतो का? तेव्हा तो मॅनेजर सांगतो की मॅम, इथे नेहमीच लाऊड म्युझिक असतं, म्हणजे तुम्हाला हवं तसं. इथे ना 2 दिवसासाठी लाईव्ह म्युझिक असतं आणि त्याचनंतर क्लाउड म्युझिक असतं. जर तुम्हाला पुन्हा कधी जर टेबल बुक करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. असं सगळं कॅफेचे नियम सायलीला समजावून सांगत मॅनेजर तेथून निघून जातो. कॅफेबद्दलची सर्व माहिती सायलीला मिळालेली असते, परंतु तो कॅफे सायलीला अजिबातच आवडलेला नसतो, कारण सायलीला अर्जुनसोबतचा एकांत महत्त्वाचा असतो. तिथे खूप सारं लाऊड म्युझिक, एवढ्या आवाजामध्ये प्रेमाची कबुली कशी द्यायची असा ती विचार करते. मी ज्यावेळी अर्जुन सरांना प्रेमाची कबुली देईल तो क्षण अगदी खास असेल माझ्यासाठी. या गर्दीत तो क्षण मला हरवून टाकायचा नाहीये, असं विचार करत सायली तेथूनच परत फिरते. तर तोचपर्यंत प्रिया अर्जुनवरती नजर ठेवून असते. अर्जुन सायलीवरती नजर ठेवून असतो. सायलीची वाट पाहत इकडे तिकडे झाऱ्या मारत असतो. सायली बाहेर येते म्हटल्यानंतर अर्जुन चोरासारखा तेथून पळ काढतो. तर प्रिया खूप खुश होते आणि म्हणते की यस, माझा प्लॅन सक्सेसफुल होतोय. नक्कीच अर्जुनला सायलीवरती वेगळाच संशय आला आहे. अर्जुन गाडीच्या पाठीमागे लपतो. तर तोचपर्यंत सायली इकडे विचार करते की आता निवांत शांत कॅफे मी कसा शोधू. आणि सायली एका वेगळ्याच कॅफेच्या शोधात असते. इतक्यातच तो चंपू बाहेर येतो. सायली त्याला विचारते की अरे, तुम्ही आलात पण? अर्जुन विचार करतो की मिसेस सायली एकट्याच बाहेर आल्या होत्या. आला हा पपलू पण आला. दोघेही काय बोलत असतील नक्की. तो सांगतो की ज्याच्याकडे मी नोकरी मागणार होतो ना, त्याने मीटिंग पोस्टपोन केली आहे, त्यामुळे मला परत जावं लागतं आहे. मी तुम्हाला कुठे सोडू का? तेव्हा सायली म्हणते की नाही नको, माझी मी जाईन ना.
तर तोचपर्यंत इकडे अर्जुन नुसता चढत असतो. तो म्हणतो की मला वाटलंच होतं की मिसेस सायलींना हा कॅफे अजिबात आवडणारच नाहीये. परंतु तो पपलू, त्याला कुठे काय माहीत असणार आहे की मिसेस सायलींना गर्दी आणि हा जोराचा आवाज अजिबातच आवडत नाही. तर त्याच नंतर सायली एकटीच तेथून निघून जाते. सायली तेथून जात असते तेव्हा तो चंपू तिथे प्रियाला इशाऱ्याद्वारे विचारते की आता पुढे काय करू. तेव्हा तिथे प्रिया सायलीचा पाठलाग करायला त्याला सांगते. प्रियाच्या इन्स्ट्रक्शननुसारच तो सायलीच्या पाठोपाठ जायला निघतो. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे आता मिसेस सायली निघून जात आहेत तर त्याच्या पाठोपाठ हा पपलू देखील जातोय. म्हणजे दोघेही मस्त दुसऱ्या कॅफेत जाऊन छान गप्पा मारत बसतील. परंतु मी पण बघतोच की आता नक्की कोणत्या कॅफेत जात आहेत दोघं, असं म्हणत अर्जुन देखील त्यांचा पाठलाग करायला लागतो. प्रिया पार आनंदाने वेडीपिसी झालेली असते. तिला वाटत असतं की यस, तिचा प्लॅन सक्सेसफुल होतो आहे. सायली अर्जुनमध्ये गैरसमजाचं वादळ आले आणि नक्कीच चोराची भांडणं होऊन ते सेपरेट होतील. परंतु त्याचा उलटच परिणाम होणार असतो. उलट अर्जुन सायली त्याच्या आयुष्यातून निघून जाऊ नये किंवा सायलीच्या आयुष्यात दुसरा कोणी येऊ नये यासाठी स्वतःच प्रेमाची कबुली देणार असतो. अर्जुन सायलीचा पाठलाग करत असतानाच प्रिया देखील त्याचा पाठलाग करायला लागते. तर तोचपर्यंत सायली इकडे कॅफेच्या शोधात असतानाच तिला कुसुमचा फोन येतो. सायली तिथे विचारते की बोल कुसुमताई, झाली का घराची साफसफाई? मला वाटलंच होतं की मधुभाऊ घरी परतणार आहेत. हे ऐकल्यानंतर तू घर अगदी लख्ख स्वच्छ करून घेतलं असशील. कुसुमताई खूपच अस्वस्थ असते. कारण सायलीने अजूनही निर्णय घेतलेला नसतो की ती नक्की काय करणार आहे. अर्जुनला प्रेमाची कबुली देऊन तिथेच थांबणार आहे की मधुभाऊसोबत परत येणार आहे. त्याबद्दल ज्यावेळी कुसुमताई सायलीला प्रश्न विचारते, सायली गप्पच होते. इतक्यातच अर्जुन येतो. अर्जुनची गाडी पाहिल्यानंतर सायली गप्प असते. अर्जुन ज्यावेळी उतरून सायलीकडे जातो तेव्हा सायली कुसुमला सांगते की मी नंतर बोलेन तुझ्याशी आणि ती फोन ठेवून देते. अर्जुन पुन्हा वेगळाच संशय घेतो. अर्जुन सायलीला म्हणतो की नंतर कशाला, अहो आत्ताच बोला ना, माझ्यासमोर बोला. त्याला जाणून घ्यायचं असतं की सायली नक्की कोणाशी गप्पा मारते. तेव्हा सायली त्याला सांगते की अहो कुसुमताईचा फोन होता ना, मी तिच्याशी नंतर बोलेन, तुम्ही कशी काय येते. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मी समोर असण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होणारच ना. कारण अर्जुनला वाटत असतं की सकाळी देखील सायली हेच म्हणाली की ती कुसुमशी बोलते आहे आणि नंबर तर वेगळाच होता. परंतु तो नंबर प्रतिमाचा होता हे अर्जुनला अजून माहिती नसतं. त्यामुळे अर्जुनच्या डोक्यात गैरसमजाचं वारं शिरतं. अर्जुन मुद्दाम सायलीला विचारतो की मला कळत नाहीये, आज तुमची कुसुमताई तुम्हाला इतके फोन का करते. तुम्ही कुसुमताईशी एवढं महत्त्वाचं बोलत होतात आणि मी उगाच तुम्हाला मुद्दाम डिस्टर्ब करतोय ना. तेव्हा सायलीला कळतच नसतं की अर्जुन एवढा तुटक का बोलतो आहे आणि त्याबद्दल ती त्याला विचारतेही की तुम्ही माझ्याशी असं का बोलताय. अर्जुन तिथे म्हणतो की असं कुठे, अहो नॉर्मलच तर बोलतो आहे ना मी. नाही म्हणजे मी इथून जात होतो, मी तुम्हाला पाहिलं फोनवरती बोलताना म्हणून थांबलो. मग झालं का तुमचं सो इम्पॉर्टंट काम, असं अर्जुन मुद्दाम खोदून सायलीला विचारत असतो. आणि कारस्थानी प्रिया मात्र त्या दोघांवरती नजर ठेवून असते. सायली तिथे अर्जुनला म्हणते की अहो मी आता घरीच निघत होते. अर्जुन सायलीला विचारतो की तुमचं जे महत्त्वाचं काम होतं ते पूर्ण झालंय की अजून जास्तीचा वेळ लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते की मी आता घरीच निघत होते, मी जाईन ना रिक्षाने, तुमचं काही काम असेल तर जा तुम्ही. तेव्हा अर्जुन तिथे मुद्दाम सायलीला म्हणतो की का, रिक्षाने का जाताय, मी आहे ना, मी सोडतो तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते की अहो परंतु तुम्हाला ऑफिसला जायचं असेल ना. तेव्हा अर्जुन सायलीला नकार देतो. तो म्हणतो की नाही नाही, माझ्याकडे ना आज भरपूर रिकामा वेळ आहे, मी तुमच्यासोबत कुठेही येऊ शकतो. तेव्हा तिथे सायली विचार करते की जर अर्जुन सर माझ्यासोबत असतील तर त्यांना हवा तसा कॅफे मी नाही शोधू शकणार. सायली तिथे अर्जुनला सांगते की बरं ठीक आहे, चला घरी. अर्जुन चकित होताना विचारतो की खरंच जायचं आहे का. सायली म्हणते की हां. आणि त्यानंतर अर्जुन इकडे तिकडे पाहतो, तोही सायलीसोबत कारमध्ये बसतो. तर तोचपर्यंत इकडे प्रिया विचार करते की मी ना खालती उतरून दोघेही काय बोलतायत ते ऐकायला पाहिजे होतं. परंतु ना माझा नेम अगदी करेक्ट बसला आहे. कारण अर्जुन खूपच चिडलेला वाटत होता आणि सायली जराशी कन्फ्यूज वाटत होती. प्रिया एक तिसऱ्याच भ्रमात असते. तर तोचपर्यंत अर्जुन सायली दोघेही सीट बेल्ट बांधून घेतात आणि त्यानंतर दोघेही घराकडे निघतात. जायचं म्हटल्यानंतर अर्जुन मुद्दाम सायलीला विचारतो की सांगा कुठे जायचं आहे.
तेव्हा सायली म्हणते की कुठे, म्हणजे घरी जायचं आहे. अर्जुन तिथे मुद्दाम विचारतो की का? तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं ना, जे आत्ताच करावं लागत होतं. चला ना, मी येतो ना तुमच्यासोबत तुमचं इम्पॉर्टंट काम करण्यासाठी. तेव्हा तिथे सायलीला कळतच नसतं की अर्जुन अचानक असा का बोलतो आहे. सायली तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करून अर्जुनला सांगते की नाही, नको, राहू देत. माझं जे महत्त्वाचं काम आहे ना, ते मी नंतरही करू शकते. तुम्ही चला ना घरी. सर बघा ना, केवढं ऊन वाढतंय, असं सायली ज्यावेळी म्हणते तेव्हा अर्जुन वेड्यासारखा तिच्याकडेच पाहायला लागतो आणि तो खूप मुद्दाम म्हणतो, मिसेस सायली, ऊन लागायला तुम्ही बाईकवरती नाही आहात, कारमध्ये आहात. आणि तसंही इथे AC चालू आहे, मस्त थंडगार हवेशीर आहात तुम्ही. सायलीला आता पुढे कळतच नसतं की अर्जुनला काय बोलावं आणि तरी देखील सायली त्याला घरी चलण्यासाठी सांगते. अर्जुनची शंका, संशय सगळं काही आणखीनच वाढत असतं. सायलीचं कन्फ्यूज वागणं त्याला लक्षातच येत नसतं. सर, घरी विमलताईवरतीच एकटीवरतीच सगळं कामाचा भार पडेल, चला ना, असं ज्यावेळी सायली म्हणते तेव्हा अर्जुन मनोमन विचार करतो की मित्रासोबत यांना कॉफी पिता नाही आली ना, म्हणूनच अशा वागतायत. आता एकदा घरी गेलो ना की त्याबद्दल सगळं काही विचारूनच घेतो. अर्जुनने पक्का निश्चयच केलेला असतो की तो चंपू नक्की कोण होता त्याबद्दल माहिती काढायची. तर सायली अर्जुन दोघेही घरी जायला निघतात. तर त्याच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी सायली रूममध्ये पाण्याचा मग घेण्यासाठी आलेली असते, त्याचबरोबर सायली स्वतःचा मोबाईल देखील हाती घेते. अर्जुन सायलीला थांबवतो आणि तो सायलीला म्हणतो की मला तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, मला काहीतरी विचारायचं आहे. सायली अर्जुनला म्हणते की विचारा ना सर. तेव्हा अर्जुन तिथे सायलीला खोदून प्रश्न विचारतो की एक्झॅक्टली तुम्ही माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही माझ्याशी धादांत खोटं का बोलताय मिसेस सायली? तेव्हा सायली गडबडते. अर्जुनला काय उत्तर द्यावं ते सुचत नसतं. तेव्हा सायली म्हणते की मी काहीच लपवत नाही आहे. अर्जुन तिथे म्हणतो की फाईन, मी ना आता तुम्हाला डायरेक्टच विचारतो की काल तुम्ही MK रोडच्या कॅफेमध्ये गेला होतात आणि तुमच्यासोबत तो मुलगा कोण होता, ज्यासाठी तुम्ही खूप वेळ गप्पा मारत होतात. त्याचनंतर रात्री अपरात्री तुमच्या मोबाईलवरती वेगवेगळे मेसेजेस येत आहेत. तो व्यक्ती काय काय बोलतो? भेटण्यासाठी सांगतो आणि काय मेसेजेस पाठवतो तो? तर तुमच्याशी कितीही बोललं तरी देखील मन भरतच नाही माझं. वा, सांगा ना, कोण होता तो मुलगा? अर्जुन असे प्रश्न विचारत असता सायली वेड्यासारखी त्याच्याकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत चैतन्यने अर्जुनला एक भन्नाट प्लॅन सांगितलेला असतो. अर्जुनने त्याच्या मनातील भावना, प्रेम त्या कागदामध्ये व्यक्त करत ते लव्ह लेटर चावून डायनिंग टेबलवरती ठेवलेलं असतं. सायली अर्जुनला कॉफी घेण्यासाठी सांगते, परंतु अर्जुन तेथून तसाच जातो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की म्हणजे मिसेस सायली ज्यावेळी हे लव्ह लेटर वाचतील त्यानंतर त्या हसल्या, लाजल्या की समजून जायचं की माझी प्रेमाची केस सक्सेसफुल झाली. आणि प्लॅनप्रमाणे अर्जुन ज्यावेळी चिठ्ठी ठेवून जातो तेव्हा सायली ती चिठ्ठी वाचत असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय घडेल? सायली अर्जुनच्या म्हणण्यानुसार हसून लाजून अर्जुनला प्रेमाचा इशारा देईल का? परंतु ही कमाल प्रियाच्या फुसक्या प्लॅननेच केलेली असते. तो चंपू सायलीच्या आयुष्यात आहे असा गैरसमज करून घेत अर्जुनने पुढाकार घेऊन प्रपोज केला आहे. सायली त्याचं काय उत्तर देईल? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार.